नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये जाणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। खडसे नुकतेच दिल्लीहून परतलेत। आपल्याला भाजपमध्ये जायचं असल्यास सर्वांना विश्वासात घेणार असं सूचक विधानही खडसेंनी केलंय। पाहूयात। मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर। एकनाथ खडसे भाजपत येणार का अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। खडसे नुकतेच दिल्लीमध्ये गेले होते। दिल्ली दौऱ्यात त्यांनी भाजपच्या हायकमांडशी बैठक झाल्याचीही माहिती आहे। त्यामुळे लवकरच खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होईल अशी शक्यता आहे। भाजपत जायचंच असेल तर सर्वांना विश्वासात घेऊनच जाणार असं खडसेही म्हणाले। मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते। मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहेत। आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही। मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर। एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, तर त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपच्या विद्यमान खासदार असून भाजपनं रावेरमधनं त्यांना पुन्हा लोकसभेचं तिकीटही दिलंय। खडसेंनी तब्येतीचं कारण देऊन पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुनेविरोधात लढण्यास नकारही दिला। तर नाथाभाऊंनी भाजपत परतण्याचा निर्णय घेतल्यास पक्षही त्यांचं स्वागत करेल असं रक्षा खडसे म्हणतात। आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य करून अन्य पक्षाचे मोठे मोठे नेतेसुद्धा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। आणि जर नाथाभाऊंनी जो विचार केला पक्षात परत वापसी करायची, घर वापसी करायची, तर मला असं वाटतं की सगळे लोक आणि पक्षसुद्धा त्यांचं स्वागतच करेल। सध्याच्या खडसेंच्या दिल्ली दौऱ्याची जी चर्चा होतीये त्या दौऱ्यामागे स्वतः खडसेंनी सुप्रीम कोर्टातल्या केसचा दाखला दिलाय। तुर्तास तरी भाजपचा विचार नाही हेही खडसे म्हणाले। मात्र भाजपत जायचंच असेल तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच जाणार हेही सांगायला खडसे विसरले नाहीत। मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो। दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो। पुढची तारीख मला त्यांनी 25 एप्रिल दिली काल। मी त्यासाठी गेलो होतो। माझा असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो। त्यासाठी कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात। महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे, जर असं काही विषय असेल तर त्या पक्षाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही। त्यामुळे तूर्त तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं। एप्रिल 2021 मध्ये खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला। मात्र त्यांची सून रक्षा खडसेंनी भाजपतच राहण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खडसे शरद पवारांसोबत आहेत। मात्र आता पुन्हा भाजपवरून चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात खडसेंचे जिल्ह्यातलेच विरोधक गिरीश महाजनांनी खडसेंवरनं दावा केला होता। मला एक गोष्ट माहिती की त्याचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत। मी पुन्हा पक्षात यावं, मला पुन्हा पक्षात घ्यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे। जवळपास 40 वर्ष भाजपत राहून खडसेंनी फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडलं। त्यामुळे 3 वर्षांच्या आतच पुन्हा खडसेंची घरवापसी होणार का या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 8 ते 10 दिवसातच स्पष्ट होईल। कारण खडसेंना यायचंच झालं तर रावेरमधल्या रक्षा खडसेंच्या मतदारसंघातील मतदानाआधीच तसा निर्णय घेतला जाईल। किशोर पाटीलसह रवी गोऱ्हे, TV9 मराठी, मुक्ताईनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।